नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचा जर गहू 30 ते 45 दिवसाच्या मधला जर असेल आणि तुम्हाला प्रति एकरी 20 ते 22 क्विंटल जर उत्पादन जर घ्यायचं असेल आणि कुठल्याही प्रकारचं चूक न करता हे उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला योग्य नियोजनाच्या माध्यमातून हे तुम्हाला उत्पादन साध्य आहे. 20 ते 22 क्विंटल प्रति एकरसाठी गोल्डन रूल कुठला असतो? गोल्डन रूल मध्ये येतो पाणी येते, खत नियोजन येते, त्याच्यानंतर रोग नियंत्रण येते, तणनाशी येते आणि फवारणी येते. बस एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असतील. गव्हाच्या पिकासाठी सर्वात महत्वाची भूमिका जी असते ती पाण्याची असते. पाण्याचं योग्य प्रमाणात जर नियोजन केलं तर तुमचं उत्पन्न 30 ते 40% पर्यंत वाढू शकते. पाण्याचं नियोजन करणं एकदम सोपं असते. पाणी तुम्ही दोन पद्धतीने देऊ शकता, एक रान पाणी देऊ शकता आणि स्प्रिंकलच्या माध्यमातून देऊ शकता. फक्त एवढी काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही रान पाणी देताना ज्या ठिकाणी बदकालाचा भाग आहे त्या ठिकाणी जर पाणी जर साचत असेल तर कृपया करून ते पाणी साचू देऊ नका. पाणी जर साचलं तर तिथले झाड पिवळे पडू शकतात, ते झाड मरू शकतात आणि त्याच्यामुळे उत्पन्न घटू शकते. ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला 30 दिवसाच्या नंतरचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे हे मी सांगणार आहे. 30 दिवसाला जर तुमचं तिसरं पाणी जर होत असेल, सुरुवातीला 2 पाणी दिले, 2 खताचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित टाकलं तर तिसरं पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे. तिसरं पाणी तुम्ही 30 ते 35 दिवसाच्या आतमध्ये द्या. त्या पाण्याच्या नंतर तुमच्या झाडाची गव्हाची फुटवे दिसायला लागते. त्याच्यानंतर चौथं जर पाणी तुम्ही दिलं तर ते 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान द्या. त्याच्यामुळे तुमच्या झाडाची गव्हाची वाढ व्हायला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही 60 ते 75 दिवसामध्ये जर 5वं पाणी जर दिलं तर तुमच्या झाडाला उंब्या लागायला दिसतील. त्याच्यानंतर 6वं जर पाणी दिलं तुम्ही 75 ते 80 दिवसामध्ये दिलं तर तुमचे दाणे असे भरायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर 90 दिवसामध्ये जर पाणी तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या जमिनीच्या आधारावर ठरवा. जमीन जर तुमची चांगल्या दर्जाची असेल, ज्या ठिकाणी पाण्याचा ओलावा टिकून ठेवते, तर तुम्हाला पाणी द्यायची आवश्यकता नाही. जी जमीन तुमची पाण्याचा ओलावा टिकून देऊ शकत नाही त्याला तुम्ही पाणी द्यायला हरकत नाही. आणि 100 ते 110 दिवसाचा जो काळ असतो तो काढणीचा असतो. काढणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर तुम्ही पाणी देता कामा नये. आता आपण बघणार आहोत खताचं नियोजन. खताचं नियोजन एकदम सोपं असते. गहू पेरत असताना आपण सुरुवातीला खतामध्ये DAP टाकतो किंवा 10-26-26 टाकत असतो. ते सुरुवातीचं खताचं नियोजन झालेलं आहे. त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं असायला पाहिजे? खताचं नियोजनाची खूप मोठी भूमिका असते पिकांच्या वाढीसाठी आणि फुटे पडण्यासाठी आणि धाने भरण्यासाठी. याची महत्वाची भूमिका असते. सुरुवातीला तुम्ही DAP टाका किंवा 10-26-26 टाका. त्याच्यानंतर पाणी वगैरे 2 पाणी जर दिले तर तिसऱ्या पाण्याच्या वेळेस कुठलं खत टाकायला पाहिजे? तिसऱ्या पाण्याच्या वेळेस तुम्ही खत टाका युरिया. युरियाची लई महत्वाची भूमिका असते गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी. किती टाकायचं खत? 50 किलो खत टाकायचं प्रति एकर मध्ये. तिसऱ्या पाण्याच्या वेळेस पाण्याच्या पूर्वी खत टाकायचं, त्याच्यानंतर पाणी द्यायचं. त्याच्यानंतर तो काळ कितीचा असणार? 30 ते 35 दिवसाचा असणार. त्याच्यानंतर चौथं जेव्हा पाणी देतो त्यावेळेस आपल्याला त्याची खताची मात्रा आपल्याला अर्धी करायची. 50 टाकला तर 25 टाकायचं. 25 कधी टाकायचं? 45 ते 50 दिवसाच्या मधामध्ये टाकायचं. हे 2 युरियाचे डोस दिले, बस झालं काम. आता त्याच्या पुढे द्यायला पाहिजेत का नाही द्यायला पाहिजेत का हे तुम्हाला सविस्तर सांगतो. कारण याचं असं आहे की बघा, तुम्ही 60 ते 65 दिवसामध्ये जर तुम्ही खत टाकायचा जर प्रयत्न केला तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटतो. 60 ते 65च्या दरम्यान मध्ये आपल्याला ओंब्या दिसायला सुरुवात होते. ओंब्या दिसत असताना खत आपल्याला स्टॉप करायचं असते, बंद करायचं असते. हे शेतकरी मित्रांनो लक्षात घेणं महत्वाचं आहे. ह्या चुका जर आपण व्यवस्थित लक्षात जर घेतल्या तर आपलं उत्पादन 100% वाढू शकते. गव्हाचं उत्पादन घटवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक जर कुठला असेल तर तो तण असतं. योग्य वेळी तणाचं नियोजन जर नाही केलं तर गव्हाचं आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकतं. तणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. मोठ्या पानाचे तण असतात, लहान पानाचे तण असतात. पण याच्यावर आपण नियंत्रण कसं आणायला पाहिजे? सोपं आहे काम. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा तणनाशक मारता त्याचा टाइम पिरियड महत्वाचा आहे. 30 ते 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तणनाशक कुठल्याही प्रकारचं वापरू शकता, जे की ज्याच्यामध्ये कंटेंट असायला पाहिजेत मेस सल्फ्युरान आणि सल्फ सल्फ्युरान, किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी केंद्रावर सेपरेट गव्हासाठीच भेटते. त्याच्यामुळे गव्हावर दुसरा दुष्परिणाम दिसत नाही. आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये त्याची जर तुम्ही फवारणी केली योग्य प्रमाणात, जास्त डोसेस जर न वापरता, तर तुमचं तण 8 ते 10 दिवसामध्ये खतम होईल. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती पाहिजे तसं युट्यूबला आपला व्हिडिओ आहे, तो बघून घ्या.
गव्हाचे रोग नियंत्रण कसे करायला पाहिजेत? गव्हावर बघा सामान्यतः आपल्याला करपा दिसते, गंज दिसते, कधी झाडं तुम्ही पिवळे दिसतात, तांबडे दिसतात. असं जेव्हा दिसायला लागेल तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या गव्हाच्या झाडावर रोग पडलेला आहे आणि या रोगाचा प्रादुर्भाव प्रतिबंध कसं करायचा? प्रतिबंध करण्यासाठी सोपं आहे आपल्यासाठी. एकच रामबाण उपाय म्हणून गव्हासाठी या रोगासाठी वापरलं जाते, ते म्हणजे प्रोपॅकॅनाझोल किंवा टेबुकोनॅझोल. हे दोन्हीपैकी एक औषध तुम्ही वापरू शकता. एकरी 200 ml न मारून याची फवारणी करायची. त्याचबरोबर रोग नियंत्रणाच्या बरोबर तुम्हाला काही ठिकाणी आपल्याला कीड सुद्धा दिसेल. कीड जेव्हा लागायला दिसेल तेव्हा ॲम्फिड दिसेल, त्यासाठी एक स्पेशल औषध आहे, त्याचं नाव आहे इमिडाक्लोप्रिड. हे मारल्याच्या नंतर तुमची कीड सुद्धा नियंत्रणात येऊ शकते. ह्या रोग नियंत्रण आणि कीड नियंत्रण जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुमचं उत्पादन वाढवण्यासाठी याची खूप मोठी भूमिका असते. गव्हाचा सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो तो असतो ओंब्याच्या टायमाला मायक्रोन्यूट्रियनची फवारणी. मायक्रोन्यूट्रियनची फवारणी का महत्वाची असते? या टायमाला जर आपण योग्य प्रमाणात जर फवारणी केली तर तुमचं गव्हाचा दाना मोठा होतो आणि त्याचं वजन वाढते. हे मायक्रोन्यूट्रियनच्या फवारणीमध्ये काय काय असते? त्याच्यामध्ये असते 13-0-45. 1 किलो घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट, 1 किलो घ्यायचं याचं मिक्सचर बनवायचं आणि 200 लिटर पर एकर मारायचं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणतं किंवा मध्ये वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरा एक पर्याय आहे, ते म्हणजे 19-19-19. 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 1 किलो, त्याच्यानंतर झिंक 200 ग्रॅम. या तिघाचं मिक्सचर तयार करायचं आणि ओंब्याचा जेव्हा टाइम असतो त्यावेळेस याची फवारणी करायची. याची जर फवारणी केली जर तुम्ही तर तुमचं 10 ते 20% उत्पादन याच्यामुळे वाढू शकते. शेतकरी मित्रांनो, आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल तर काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. जसं की ओंब्या लागल्यानंतर युरिया देऊ नका. दुसरी गोष्ट, शेवटच्या 20 दिवसाच्या नंतर औषध फवारू नका. 45 दिवसानंतर आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची नाही. त्याच्यानंतर चौथं, डोस वाढून फवारणी करू नका. वाऱ्यात फवारणी करू नका. त्याचबरोबर विनाकारण फवारणी करू नका आणि पाणी साचेपर्यंत देऊ नका. ह्या जर चुका जर टाळल्या तर आपलं नक्कीच उत्पादन वाढेल. शेवटी मित्रांनो, योग्य पाणी, योग्य खत, योग्य औषध आणि योग्य तणनाशक याचं सगळं नियोजन पद्धतीने तुम्ही जर योग्य प्रमाणात जर केलं तर तुम्हाला 20 ते 22 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेणे शक्य आहे. शेवटी मित्रांनो, तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुमच्या शेतकरी मित्रांना 100% शेअर करा. तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही कळत नसेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.